तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत। मुंबईच्या पवई IIT गेट समोर असलेल्या एका पडीक जागेमध्ये पहाटे 4च्या सुमारास भीषण आग लागलेली होती। या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर कचरा आहे, प्लास्टिक आणि बांबू देखील पडलेलं होतं। या सगळ्यामुळे ही आग काही वेळातच जोरदार भडकली। तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये भंगार गल्लीत भीषण आग लागली। या भागात भंगारची अनेक अनधिकृत दुकानं आहेत। तर तिसरी आगीची घटना वाशिममधली आहे। वाशिममध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समोर आलेलं आहे। या आगीमध्ये गोठ्यात असलेले लहान बैल, 7 शेळ्या आणि एक दुभती म्हैस यांचा मृत्यू झालाय। राज्यात 3 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्यात। मुंबईतल्या पवई IIT गेट समोर आग लागल्याची घटना घडली। दुसरीकडे अंबरनाथमधल्या भंगार गल्लीत काही दुकानांना आग लागलेली होती। तर वाशिममध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली। राज्यातल्या 3 ठिकाणी आग लागण्याचं सत्र आपण बघितलं। पवई, अंबरनाथ आणि वाशिममधल्या या 3 घटना। पवईमध्ये IIT गेट समोर एका मोकळ्या पडीक जागेत आग लागलेली होती। त्यानंतर अंबरनाथ आणि वाशिममध्ये देखील अशाच आग लागण्याच्या घटना घडल्या।